लाडकी बहिणीचा लाडक्याचा 20वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, वाटपाची तारीख नेमकी कधी असणार आहे, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का? कारण की आता मार्च महिना या ठिकाणी अर्धा संपत यायला लागलाय आणि फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय. तर या 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार का, अशा चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर न्यूजपेपरमध्ये पण ही बातमी आलेली आहे की 20वा हप्ता 21वा हप्ता एकत्र भेटणार का. तर याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाची अजून एक बातमी देणार, ती म्हणजे जी.आर. आपला वाटपाचा जी.आर. कधीपर्यंत येणार आहे, कारण की काल 10 तारीख असताना पण तो वाटपाचा जी.आर. आलेला नाहीये. मग नेमकं वाटप कधी होणार आहे आणि नेमकं कारण काय आहे, एक तुम्हाला एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. स्वतः या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे एक अधिकाऱ्यांच्या सूत्रातर्फे एक महत्त्वाची बातमी समोर आली. नेमका हा 20वा हप्ता कुणाला भेटणार आहे, कधी भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक महत्त्वाच्या सूत्राकडून समजलेल्या आहे. पुराव्यासहित तुम्हाला मी गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. वाटपाचं नेमकं काय होणार, कुणाला भेटणार, आणि बऱ्याच लाडक्या त्यांची ई-केवायसी झाली नाहीये, बऱ्याच लाडक्या त्यांची ई-केवायसी होत नाहीयेत, बऱ्याच लाडक्या त्यांची ई-केवायसी झाल्या आहेत तरी पण त्यांना हप्ते भेटत नाहीयेत. तर त्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. 20वा हप्ता नेमका कधी भेटणार, नेमकी काय अपडेट आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पुराव्यासहित दाखवणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो लाडक्यानो, सर्वांची ई-केवायसी झाली आहे का? तुम्हाला 19वा हप्ता भेटलाय का? नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 19वा हप्ता भेटलाय का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. वाटपाचं नेमकं काय होणार आहे, सुरू कधी होणार आहे आणि 20वा हप्ता कोणाला मिळणार, सगळ्यात महत्त्वाची बातमी आता आलेली आहे. कुणाला नेमका हप्ता भेटणार आहे, कारण की जर तुम्ही बघितलं असेल 36,000 कोटीवरून डायरेक्ट 21,000 कोटीवर काहीतरी या ठिकाणी आलेलं आहे. तर 21,000 कोटी म्हणजे खूप कमी या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे, कुणाला पैसे भेटणार, कुणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यानंतर 20वा हप्ता केव्हा मिळणार, 6,000 कुणाला भेटणार आहेत का? आता बघा, या चर्चा खूप रंगलेल्या आहेत. 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता आणि 20वा हप्ता. ज्या लाडक्या त्यांना हे सगळेच हप्ते भेटले नाहीयेत, मग त्यांना 6,000 रुपये मिळणार का? त्या लाडक्यातून एक महत्त्वाची गोष्ट अजून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला एक आठवण करून देतोय. राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, या दोघांनी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रलंबित हप्ते भेटणार. ई-केवायसी अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते हप्ते भेटणार, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी पण समोर आली. मग ही ई-केवायसी 31 मार्च पर्यंत आहे. 31 मार्चच्या नंतर तुम्हाला ते हप्ते भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाचता व्हिडिओला सुरुवात करूया. वाटप नेमकं कधी होणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे. टाइम्स नाव मराठीची बातमी आहे. काय बातमी, वाचा लाडकी बहिणींनो. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? एकत्र मिळणार का? लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय? फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय. सरकार काय करते आपल्याला माहित नाहीये. अधिवेशन संपन आता थोड्या दिवसानंतर. अधिवेशनामध्ये जर आपला मुद्दा गाजायचा असेल, कारण की 8 मार्चला आपल्याला वाटलं होतं महिला दिनाच्या दिवशी पैसे टाकतील, पण ते पैसे टाकले नाहीयेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला एकच मागणी आहे, फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिना पण जवळजवळ अर्धा तास संपत आलाय, तर लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे टाकावेत, ही आपली सरकारकडे मागणी. आता त्याच्यानंतर टाइम्स ऑफ मराठीची ही बातमी आहे की 2 महिन्याचे हप्ते म्हणजे फेब्रुवारी महिना आणि चालू असणारा मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. एकत्र भेटणार का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. ही टाइम्स नाव मराठीची बघा, न्यूज चॅनल आहे, टीव्ही चॅनल पण तुम्हाला या ठिकाणी माहित आहे. तर बघा, लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची बातमी. फेब्रुवारीचा हप्ता का रखडला, महिन्याचा एकत्र हप्ता मिळणार का, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. जवळजवळ खूप चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ह्याच्यामध्ये मी सांगतो बातमीत काय लिहिलंय. जवळजवळ फेब्रुवारी महिना संपलाय, मार्च महिना पण जवळजवळ 10-15 दिवस संपत आले, तरी पण अजून हप्ते भेटले नाहीयेत, जी.आर. देखील आलेले नाहीये. मग हे काय, कधी भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. चला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारीख काय असणार आहे, हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता बघा, काही 2-3 तारखा आलेल्या आहेत.
एक 12 तारीख उद्या असेल, 15 तारीख असेल आणि 18 तारीख, या 3 महत्त्वाच्या तारखा आहेत. त्या तारखानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 18 तारखेला गुढीपाडवा आहे, लक्षात ठेवा लागेल. आणि मागच्या महिन्यामध्ये 18 तारखेला GR आला होता. या 2 महत्त्वाच्या गोष्टी 18 तारखेला असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांचं आता पुढची टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे 15 किंवा 18 मार्च या तारखेनुसार. पण तरी पण एक तुम्हाला दाखवत आहे की बातमी काय आली, फेब्रुवारीचा हप्ता का रखडला. या ठिकाणी खूप महत्त्वाची एक बातमी आली आहे. खूप सगळ्यांनी इकडे लक्ष द्या लाडक्यांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. फेब्रुवारीचा हप्ता का रखडला, ह्या गोष्टी मी तुम्हाला आधी पण सांगितल्या होत्या. या न्यूजपेपरला आता आल्यात काय, नीट या ठिकाणी वाचा. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक पडताळणी आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेमुळे हा विलंब होत असावा अशी शक्यता आहे. मात्र शासनाकडून अद्याप हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने उत्सुकता शिगाला पोहोचलेली आहे. बघा, प्रशासकीय सूत्र जे आहेत, प्रशासकीय सूत्रांच्या माध्यमातून म्हणजे जे शासनाचे सूत्र आहेत, टाइम्स नाव मराठी असेल, टाइम्स हे वेगवेगळे टीव्ही चॅनल असेल, यांच्याकडून समजलं आहे की ह्या KYC निधी वाटण्याची तांत्रिक अडचणी असतील किंवा KYCची अपडेट प्रक्रिया, पडताळणी प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. त्या पडताळणीमुळे या ठिकाणी शेवटचा हप्ता हा जो आहे मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही. म्हणजे पडताळण्या चालू आहेत लाडक्यांनो, ही गोष्ट समजून घ्या. 31 मार्च पर्यंत सगळ्या याद्या अपडेट होणार आहेत. ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना पण हप्ते भेटण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न मी विचारतोय, तुमचं KYC झालेलं आहे का? KYC अपडेट केली आहे का? नसेल केली, लवकरात लवकर KYC अपडेट करून घ्या. आणि बऱ्याच लाडक्याताई म्हणत आहेत की सर आम्ही KYC अपडेट पण केले तरी पण आम्हाला हप्ता भेटला नाही. अशा कुणी लाडक्याताई आहेत का? KYC अपडेट करून पण पैसे भेटत नाहीत. त्यांनी लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. अंगणवाडी सेविकांकडून रिप्लाय भेटत नसेल, त्यांच्याकडून उत्तर भेटत नसेल, तर तुम्हाला जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यांच्याकडून माहिती घ्यायची की नेमकं माझ्या प्रोफाईलमध्ये मला का पैसे येत नाही, ते त्यांच्याकडून चर्चा करून उत्तर घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना ही विनंती आहे. चला आता एक अजून एक महत्त्वाची गोष्ट दाखवली, ही तुम्ही आता बघितलं असेल की पडताळणीच्या साठी पण या ठिकाणी 3,000 रुपये एकच वेळी मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे. अशा स्वरूपाची एक बातमी आली टाइम्स नाव मराठी. लाडक्यातून तुम्हाला वाटते का 3,000 रुपये एकत्र भेटायला पाहिजेत? फेब्रुवारी महिना संपलाय, मार्च महिना पण आता जवळजवळ संपत यायला आता जर मार्च आणि ऑलरेडी आपल्याला बजेटमध्ये पैसे मंजूर झाले, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पुढचं 1 वर्ष लाडक्या बहिणींना पैसे भेटत राहणार. फक्त कमी जास्त लाडक्याताई होतील. त्याच्यामध्ये आपल्याला सरकारकडे विनंती करायची आहे, ज्या लाडक्याताई खरंच गरीब आहेत त्या लाडक्याताईंना, पात्र लाडक्याताईंना हप्ते टाकावेत ही सरकारकडे विनंती आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि लाडक्याताईंनो बघा, आपण एकत्र नाहीत आलोत तर या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताईंना बाहेर काढलं जाईल. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ठिकाणी एकत्र यावं आणि सरकारकडे आपल्याला स्ट्रॉंगली एकदम मजबूतपणे सरकारकडे पुढाकार घेऊन मागणी करावी लागणार आहे की आमच्या लाडक्या बहिणी पात्र असतील तर हप्ते बंद करू नका. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री